नमस्कार मित्रांनो, वाया मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये नवनवीन योजना राबवित असलेले महाराष्ट्र राज्यातील यातीलची एक योजना म्हणजे ई श्रम कार्ड योजना होय. तर तुमच्याकडे पण ई श्रम कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा महिन्याला 3,000 रुपये मिळणार. परंतु ज्या लोकांनी या अगोदर ई श्रम कार्ड काढून ठेवलेलं आहे त्यांना 3,000 रुपये दर महिन्याला मिळतात का? अशा प्रत्येक लोकांना जे काही महिन्याला 3,000 रुपये देणे शासनाला तरी शक्य आहे का? या योजनेमागचं नेमकं सत्य काय आहे, खरं काय आहे, नेमकं ज्यांनी काय ई श्रम कार्ड काढलेले आहेत त्यांना 3,000 रुपये महिन्याला सुरू आहेत का? आपण या व्हिडिओमधून हेच जाणून घेणार आहोत की प्रत्येक ज्यांनी काय ई श्रम काढलेलं आहे त्यांना 3,000 रुपये मिळतात का? आपण पण ई श्रम काढल्यानंतर आपल्याला 3,000 रुपये मिळणार आहेत का? किंवा आपण ई श्रम काढलेलं आहे आपल्याला का 3,000 मिळत नाही? तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात आणि संपूर्ण माहिती बघूयात. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे इथून पुढे पण नवनवीन ई श्रम कार्डच्या योजना येणार आहेत. त्या नवनवीन ई श्रम कार्डच्या योजना तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. तर मित्रांनो, चला विसरू नका, व्हिडिओला सुरू करूयात. या ठिकाणी पहा मित्रांनो, 26 ऑगस्ट 2021 पासून असंघटित कामगारांची नोंदणी ई श्रम पोर्टलवर केंद्र शासनाद्वारे सुरू करण्यात आली आहे. ती अद्यापपर्यंत सुरूच आहे. या योजनेमध्ये नवीन असे काहीच नसून ही एक जुनी योजना आहे. तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन चेकआउट करू शकता, तुम्ही पाहू शकता. आतापर्यंत करोडच्या संख्येने कामगारांना ई श्रम कार्ड देण्यात आलेलं आहे. ई श्रम कार्डची नोंदणी पण झालेली आहे. परंतु असंघटित क्षेत्रात जे कामगार काम करतात, ज्यांच्याकडे शासनाकडे कुठेही नोंद नाही, अशा कामगारांची नोंद ठेवण्यासाठी कामगारांना ई श्रम कार्ड दिले जाते. तर ई श्रम पोर्टलवर नोंदणी करताना कामगाराकडे स्वतःचे आधार कार्ड आणि बँक पासबुक असणे आवश्यक आहे. नोंदणी करताना कामगाराचे कोणते काम, या ठिकाणी जे काही कामगार आहे तो कोणतं काम करतोय, या कामाच्या बाबतीत शासनाने जे कोड ठरवून दिलेले आहेत त्या कामाचा कोड नंबर टाकून कामगाराची ज्या ठिकाणी काम करतो त्या कामाची नोंदणी केली जाते. आणि त्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच ई श्रम कार्ड कामगाराला देण्यात येते. या कार्डमध्ये 12 अंकी UAN नंबर असतो. याच युनिव्हर्सल अकाउंट नंबरद्वारे त्या कामगाराची नोंद ठेवली जाते. शासनाला ठेवायला पण सोपे जाते. हे ई श्रम कार्ड हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, म्हणजे तुम्हाला रुपया हे लागत नाही. पण तुम्ही ज्यांच्याकडून काढून घेतात ते या ठिकाणी पैसे घेऊ शकतात. तर शासनाला कोणत्याही प्रकारची ऑनलाईन फी द्यावी लागत नाही. तुम्ही स्वतःच घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही हे ई श्रम कार्ड काढू शकतात. तर ई श्रम कार्ड मोबाईलच्या माध्यमातून कसं काढायचं आहे हे आपण तुम्हाला एक परिपूर्ण व्हिडिओ बनवला आहे. ते काढायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये लिहू शकता. व्हिडिओ ई श्रम कार्ड काढायची त्याची लिंक पाठवा. मी तुम्हाला त्या ठिकाणी कमेंट केली तर तुम्हाला त्या कमेंटमध्ये रिप्लाय देईन आणि त्या व्हिडिओची लिंक देईन. तुम्ही तो व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा घरी बसल्या तुम्ही ई श्रम कार्ड काढू शकता. नक्कीच मला कमेंट करायला विसरू नका. ई श्रम कार्ड कसं काढायचे त्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच मला कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो, ई श्रम कार्ड काढण्यासाठी जे काही मोठमोठे अभियान राबविले होते, कदाचित आपण म्हणजे पेपरमधून तुम्ही पाहिले असेल किंवा वाचले असेल. श्रम पोर्टलवर नोंदणीकृत कामगार 1,000 रुपये महिन्याला मिळणार असे सुद्धा पेपरमधून वर्तपत्रातून छापण्यात आले होते. परंतु महाराष्ट्र राज्यातील श्रम पोर्टलवर नोंदणीकृत त्यानंतर 3 नोव्हेंबर 2023 रोजी शासनाद्वारे GR काढण्यात आला. त्यामध्ये जे काही ई श्रम पोर्टलवर नोंदणीकृत असंघटित कामगार अपघात विमा प्रदान करण्याबाबत असे नमूद आहे. मित्रांनो, या योजनेपेक्षा जे काही आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची वेबसाईट आहे ती कितीतरी पटीने या ठिकाणी कामगारांसाठी फायद्याची आहे. त्यामधून तुम्हाला या ठिकाणी कामगारांना भांडे संच, गृहोपयोगी संच, पेटीचे वाटप किंवा त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप किंवा त्यांचे विवाहासाठी 30,000 रुपये दिले जातात. त्यानंतर त्यांची जे काही पत्नी आहे, पत्नीच्या प्रेग्नंट असेल, त्यांची डिलिव्हरी झाली, त्यांना या ठिकाणी पैसे दिले जातात. त्यानंतर बांधकाम कामगारांना घरकुल सुद्धा भेटते. असं कितीतरी पटीने ई श्रम पोर्टलपेक्षा ही योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची कितीतरी पटीने बरी आहे. परंतु या ठिकाणी पहा, तुम्हाला या ठिकाणी लाभ घेण्यासाठी, बांधकाम कामगाराच्या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त त्यासाठी ग्रामसेवक आणि ठेकेदारीने 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आणि तुमच्यापैकी बऱ्याच कामगारांनी ई श्रम कार्ड काढून ठेवले असतील, परंतु अद्यापपर्यंत या ई श्रम कार्डचा कोणताही फायदा कदाचित तुम्हाला मिळाला नसेल. जर दर महिन्याला 3,000 रुपये पाहिजे असेल तर तुम्ही नुसते ई श्रम कार्ड काढून ठेवल्यास चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रधानमंत्री श्रम योगी मानधन या योजनेत अगोदर नोंदणी करावी लागेल आणि तरच महिन्याला तुम्हाला 3,000 रुपये मिळतील. आता या योजनेतून लाभ घेण्यासाठी शासनाच्या काही गाईडलाईन्स आहेत. त्यामध्ये जे काही मुख्यतः रस्त्यावरील विक्रेते किंवा वीज भट्टी कामगार, मोजे कामगार किंवा घरगुती कामगार, रिक्षा चालक असतील, भूमिहीन शेतमजूर असतील, धोबी काम करणारे, असे सर्व असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत.
ज्यांचे वय 18 ते 40 वर्ष दरम्यान आहे असे कामगार प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेतून दर महिन्याला 3,000 रुपये मिळवू शकतात. पण हे 3,000 रुपये कधी मिळणार? नोंदणी केल्यानंतर लगेच दुसऱ्या महिन्यापासून हे पैसे मिळणार नाहीत. त्यासाठी सुद्धा शासनाने गाईडलाईन्स ठरवून दिलेले आहे. म्हणजे तुम्हाला नियम व अटी दिलेले आहेत. जेव्हा तुमच्या वयाचे 60 वर्षे पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला हे 3,000 रुपये जे आहे ते महिना चालू होणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला अगोदर दर महिन्याला तुमच्या वयाच्या 60 वर्षे होईपर्यंत बँकेत पैसे जमा करावे लागतील. मला या ठिकाणी तुम्हाला सांगतो की स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता एक चार्ट टाकलेला आहे. ते चार्ट बघून तुम्ही या ठिकाणी संपूर्ण त्या चार्टचा स्क्रीनशॉट मारून तुम्ही हिशोब करू शकता. या चार्टवरून तुमच्या लक्षात येईल, समजा आज रोजी तुमचे वय 30 वर्षे पूर्ण झाले असेल असे आपण गृहीत धरू आणि तुम्हाला या योजनेत नोंदणी करायची असेल तर वयाचे 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत बँकेत 105 रुपये दर महिन्याला जमा करावे लागतील. जर तुमचं वर्ष म्हणजे तुमचं वय 30 असेल तर आणि तुम्ही 105 रुपये दर महिन्याला जमा करा असं तर शासनाने सुद्धा तुम्ही जर 105 रुपये तुमच्या खात्यामध्ये तुम्ही जर जमा केले तर शासन सुद्धा तुमच्या खात्यामध्ये 105 रुपये दर महिन्याला जमा करणार आहे आणि तुमचे आणि शासनाचे मिळून 210 रुपये महिन्याला तुमच्या खात्यात जमा होतील. आता आपण या पैशाचा हिशेब करूया. समजा आज रोजी तुमचे वय 30 वर्षे आहे आणि 60 वर्षे होईपर्यंत पैसे जमा करायचे आहेत. आता 60 वर्षामधून तुमचे आज रोजीचे वय 30 आहे तर 30 वजा केल्यानंतर फक्त तुमचे उरतात 30 वर्ष. तर बँकेत तुम्हाला 30 वर्ष होईपर्यंत म्हणजे तुमचे 30 वर्ष पुढील 30 वर्ष आहेत ते तुम्हाला 105 रुपये दर महिन्याने भरायचे आहेत. तर तुमचे 105 रुपये आणि शासनाचे 105 रुपये 210 रुपये महिने मिळणार आहेत. तर हे होतील तुम्हाला एकूण सांगतो तुमचे पुढचे 30 वर्ष होईपर्यंत 75,600 रुपये. म्हणजेच तुमच्या वयाच्या 60 वर्ष होईपर्यंत तुमच्या खात्यात 75,600 रुपये जमा झाले असतील आणि 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर हेच तुम्हाला 3,000 रुपये महिन्याच्या प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी शासन परत करेल. म्हणजे 60 वर्षे झाल्यानंतर दर महिन्याला तुम्हाला हे 3,000 रुपये मिळतील. जर वयाची 60 वर्षे पूर्ण होण्या अगोदर लाभार्थीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या पत्नीला या योजनेत आपल्या नावाची नोंदणी करून ही योजना पुढे कंटिन्यू सुरू ठेवण्यासाठी अधिकार आहेत. जर अर्ध्यातून या योजनेत जमा केलेले पैसे तुम्हाला काढायचे असल्यास पैसे काढता येणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला या योजनेची 10 वर्षे पूर्ण करावी लागणार आहेत. त्यानंतर 10 वर्ष जमा केलेले पैसे तुम्हाला शासन जे आहे तुम्हाला व्याजासहित ते 10,000 रुपये परत करेल. मित्रांनो, विश्रम कार्ड काढले असेल तर प्रधानमंत्री मानधन योजनेत नोंदणी करून वयाचे 60 वर्षे होईपर्यंत झाल्यानंतर तुम्हाला हे 3,000 रुपये महिना मिळू शकतो. जर या ठिकाणी 60 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला नुसती नोंदणी करून ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करून तुम्हाला हे 3,000 रुपये महिन्याला आताच मिळणार नाहीत. तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगितली की नोंदणी करून तुम्हाला नुसतं ई-श्रम पोर्टलवरती नोंदणी करून तुम्हाला हे 3,000 रुपये मिळणार नाहीत. तर तुमचे 60 वर्ष होईपर्यंत तुम्हाला महिन्याला तुमच्या खात्यामध्ये काही रक्कम जमा करावी लागणार आहे. तर तुम्हाला तुमचे 60 वर्षे पूर्ण झाले तर तुम्हाला जे आहे ते महिन्याला 3,000 रुपये मिळतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला ह्या योजनेत जर तुम्हाला नोंदणी करायची नसेल तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये तुम्ही नोंदणी करून त्या ठिकाणी गृहोपयोगी संचाचा लाभ घेऊ शकता. म्हणजेच गृहोपयोगी म्हणजे भांडे भेटा सुरू आहेत, पेटी वाटप सुरू आहे आणि तुमच्या मुलांची स्कॉलरशिप या ठिकाणी मिळते. भरपूर योजना त्या ठिकाणी मिळतात. आपल्या चॅनलवरती आणखी भरपूर व्हिडिओ या ठिकाणी बनवले आहेत. तुम्ही जाऊन ते व्हिडिओ पाहू शकतात. आणि तुम्हाला जर आणखीन काही ह्या ई-श्रम कार्ड पोर्टलबद्दल माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आणि ई-श्रम कार्डची तुम्हाला जर घरी बसल्या तुम्हाला ई-श्रम कार्ड काढायचे असेल ती पण तुम्हाला मला कमेंट करून विचारा. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. कमेंटमध्ये विचारलं तुम्हाला त्या ठिकाणी त्या कमेंटच्या रिप्लायमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देईल. ते व्हिडिओ बघून तुम्ही त्या ठिकाणी जो आहे तो ई-श्रम कार्ड तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून काढू शकता. तर मित्रांनो, ही तुम्हाला माहिती कशी वाटली, माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल किंवा तुमच्या माहितीसाठी चांगलं आवडली असेल तर नक्कीच आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. आणखीन तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंटमध्ये विचारा. मित्रांनो, भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.